सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, हा वेंचुरी पंप आहे। आता आपण ह्या पंपामार्फत सगळ्या पिकांना, केळी असो, पपई असो, हरभरे असो किंवा इतर पिकं असतील, त्या पिकांना ह्या पंपाद्वारे आपण खतं सोडतो। माझा सेटअप असा आहे। आता बघा, हे सगळे बॅरल आहेत। जवळजवळ इथं आज 5 बॅरल आहेत। ही एस कल्चरची टाकी आहे, ही बी कल्चरची टाकी आहे आणि हा मोटर बंद चालू करण्याचा सेटअप आहे। बघा, हे स्टार्टर आहे, पिन सॉकेट आहे, बाजूला सप्लाय घेतल्यासाठी कनेक्टर बसवलेला आहे। अशा रीतीने आपण ही केबल आहे, ही केबल मार्फत आपण असं सप्लाय मोटरीला दिलेला आहे। इथून ही नळी 100 फुटापर्यंत आपली पाईपलाईनचा वॉल आहे, तिथं आपण अटॅच केलेला आहे। अशा रीतीने आपण खतं सोडतो। आणि हे जे बॅरल जे आहेत, हे बॅरल आता या ठिकाणी माझ्याजवळ 5 बॅरल आहेत। 2 बॅरल तिकडच्या साईडला आहेत आणि एस कल्चर आणि बी कल्चर हे 2 टाके आहेत। एक वेळा एस कल्चर सोडतो, त्याच्यामध्ये आपले जाड खतं 24-24-0 असेल, DAP असेल, 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, युरिया पोटॅश असेल, आपण ह्या कल्चरामध्ये टाकून केळी पिकाला देतो। चांगला आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे। आणि परत दुसऱ्यांदा 8 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी बी कल्चर पण त्या स्वरूपाला सोडतो आपण। आणि अधूनमधून 15 दिवसाच्या अंतराने NPK जीवाणू, ट्रायकोड्रामा, सुडोमोनास, कॅल्शियम नायट्रेट, बोरान, झिंक इत्यादी बनवलेले ते पण जीवाणू आपण ह्या वेंचुरी पंपाच्या मार्फत सोडत असतो। आता बघा, आता आपण मागच्या वर्षी 23 मे 2023ला आपण ही केळी घेतली होती, लावली होती। आता पिलबाग राखण्यात आलेला आहे। अजून निंदायचे थोडं बाकी आहे, चालू आहे काम तिकडे, साफसफाई चालू आहे पिलबागची। हे झालं की निंदन वगैरे करून परत आणखी आपल्याला आपलं रूटीन चालू द्यायची। तसं तर आपण सोडतोच आहे, पण कमी प्रमाणात सोडतो आहे। आता उन्हाळा संपलेला आहे, पाऊस पडून गेलेला आहे, आता खतं सोडायला काय हरकत नाही आहे। या रीतीने आपण पिलबाग राखलेला आहे। आणि याच्या बाजूला आपण 6000 मार्चला केळी लावलेली आहे। आता बघू कसं काय होतं नियोजन, ते आपण आणखी आपल्याला पुढच्या व्हिडिओत सांगू। धन्यवाद।